आणि यानंतर एक मोठी अपडेट येते आहे। ठाकरेंची साथ सोडलेल्या 6 खासदारांचा रात्रीपर्यंत फैसला होण्याची शक्यता आहे। सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। शिवसेनेत गेलेल्या 6 खासदारांचा लोकसभा अध्यक्षांचा निर्णय अपेक्षित आहे। लोकसभा सचिवालयाकडून आजच या निर्णयाची अपेक्षा आहे। ठाकरे गटासह तृणमूल काँग्रेसच्या खासदारांबाबत देखील निर्णय घेतला जाणार आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहे। सोमेश, सोमवारपासून अधिवेशन सुरू होतं आहे आणि आजच याबाबतचा फैसला अपेक्षित आहे। काय नेमके निकष असणार आहेत, कशा आधारावर हा फैसला होऊ शकतो? ठाकरेंच्या 2/3 खासदारांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला, परंतु हा निर्णय झाल्यानंतर त्यावरती ऍडज्युडिकेशन म्हणजे लोकसभा अध्यक्षांनी आपले अर्धन्यायिक अधिकार वापरून त्याविषयीचा निकाल द्यायचा असतो। अपेक्षा आहे की आज किंवा सोमवारी सकाळी हा निकाल दिला जाईल, कारण नवं अधिवेशन सुरू होत आहे आणि त्या अधिवेशनामध्ये सिटिंग अरेंजमेंट बदलल्या जातील। त्यानुसार तृणमूल काँग्रेसचे जे खासदार सोडून गेलेले आहेत तृणमूल काँग्रेस पक्षाला, त्यांच्याही बाबतीतला निकाल हा लोकसभा अध्यक्ष आज देऊ शकतात आणि त्यानुसार सिटिंग अरेंजमेंट केल्या जातील। त्याशिवाय डीएमके तमिळनाडूतील यांनीही आपली जागा बसण्याची बदलली गेली पाहिजे, इंडिया आघाडीसोबत आम्हाला बसायचं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे त्यांच्याही नवीन सिटिंग अरेंजमेंट संदर्भातला निर्णय हा होण्याची शक्यता आहे, कारण सोमवारपासून अधिवेशन संसदेचं सुरू होतं। निश्चित, धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल।